प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावाला गौरव असो. सिस्टर अँड ब्रदर, परत एकदा आपण देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत. आणि किती आनंद आहे की ज्यावेळेस आपण वचन ऐकतो. वचन सगळ्यात जगातलं पॉवरफुल हत्यार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 देव इर्म्याला म्हणाला, माझं वचन अग्नीसारखं आणि एक खडक फोडतो त्या घनासारखं आहे. आणि किती आनंद आहे की ज्यावेळेस आपण सगळं वचन ऐकतो. वचनामध्ये आरोग्य आहे, वचनामध्ये जीवन आहे, वचनामध्ये आशीर्वाद आहे, वचनामध्ये आरोग्य, एव्हरीथिंग जे काय माणसाला पाहिजे सगळं वचनात आहे. आणि वचन स्वतः प्रभू येशू आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. पण एक गोष्ट निर्णय घ्या की मी देवाच्या वचनानुसारच जीवन जगणार. मी देवाच्या वचनावरच उभं राहणार. आणि जर तुम्ही आणि मी असं करणार, लक्षात ठेवा की तुम्ही आशीर्वादित होणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. या आपण आजचं वचन ऐकूया. तर तुम्ही प्लीज मत्ते 7व्या अध्यायामध्ये आलात. प्लीज कृपा करून या. मत्ते 7वा अध्याय. मत्ते 7वा अध्याय. प्लीज कृपा करून या. मत्ते 7वा अध्याय. मत्ते 7वा अध्याय आणि 24वा वचन. मत्ते 7वा अध्याय आणि 24 ते 27. प्लीज वाचूया. अत्यंत महत्वाचा दाखला प्रभूंनी सांगितला. प्लीज वाचूया वचन. म्हणून जो कोणी हे माझे शब्द ऐकतो. बायबल सांगतं जो कोणी प्रभू येशू म्हटला माझे शब्द ऐकतो. कारण येशूचे शब्द स्वर्गातले आहेत. बाकी सगळे माणसाचे शब्द पृथ्वीवरले. ते काम करतील किंवा नाही, पृथ्वीवरचे शब्द गॅरंटी नाही. पण प्रभू येशूचे शब्द आणि वचन 100% कार्य करेल याची 100% गॅरंटी आहे. आमेन. कारण जर तुम्ही उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणाकडे पाहिलं, एकही टिंब, एकही स्वल्पविराम, एकही वेलांटी केव्हाच अशी नाही गेली. सगळं वचन जे देव बोलला ते पूर्ण झालं. आमेन. हालेलुया. हालेलुया. सो बायबल पुढे सांगतो असं सिस्टर, आणि त्याप्रमाणे करतो. जो माझे शब्द ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो तो एका शहाण्या माणसासारखा होईल. तो एका शहाण्या माणसासारखा होईल. त्याने आपले घर खडकावर बांधले. त्याने आपले घर खडकावर बांधले. मग पाऊस पडला. पाऊस पडला व पूर आले. पूर आले. वारेही सुटले. वारेही सुटले. आणि त्या घरास लागले. आणि त्या घराला लागले. तरी ते पडले नाही. ना प्लीज कृपा करून ऐका. देव या घराविषयी नाही बोलत ज्या घरात तुम्ही आणि मी राहतो. सिमेंटचे घर, बंगला ओ पत्र्याचं कशाचे असेल त्या घराविषयी देव नाही बोलत. देव आपले जीवन जे आहे, आपलं शरीर, आपलं जीवन, या घराविषयी देव बोलतोय. आणि बायबलमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की प्रभू म्हणतो शहाणा तो माणूस आहे की जो माझ्या वचनाप्रमाणे ऐकतो. आणि लक्षात ठेवा, देवाचं वचन ऐकून जीवन जगण्यात जो आनंद आहे, जे आशीर्वाद आहे, ते बाकी कशातच नाहीये. म्हणून मी लोकांना नेहमी सांगतो, काही का होईना ॲटलिस्ट रोज एक तरी अध्याय वाचा. काय तरी होईना रोज 15 ते 20 मिनिटं तरी प्रार्थना करा. का माहिती आहे की माणूस जो आहे देवाविना शून्य आहे. आणि माणूस देवाच्या बरोबर जगायलाच बनवलेला आहे. ज्यावेळेस तो देवाबरोबर नाहीये तो संपला. तुम्हाला आठवतं आदम आणि हवा. बायबल सांगतं, देव म्हटला तुम्ही पूर्ण व्हा, माझ्या बरोबर चाला. आणि बायबल सांगतं जोपर्यंत तुम्ही माझं ऐकाल तुम्ही जगाल, पण जे मी नाही सांगितलं ते कराल तुम्ही मराल. आणि बायबल सांगतं की आदम आणि हवेने जोपर्यंत देवाचं ऐकलं त्यांना भेटायला देव येत होता. पण ज्या दिवशी त्यांनी देवाचं ऐकायचं सोडलं, बायबलमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की त्या दिवशी आदाम उघडा झाला, गौरव निघून गेलं, शाप आणि पाप जगात आले. आणि त्या दिवसापासून, ज्या दिवसापासून देव आणि माणूस वेगळा झाला, माणसाची पाक हालत झाली. आजार आले, रोग आले, व्यसन आले, घरामध्ये त्रास, जीवन बर्बाद झालं. पण प्रेज गॉड, जो कोणी देवाचं वचन ऐकतो त्याप्रमाणे करतो तो शहाण्या माणसासारखा आहे. देवाचं वचन ऐका. व पुढे असलेले वसूया. कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. आणि त्याचा पाया, ज्यांनी वचन ऐकलं येशू ख्रिस्ताचं, त्याचा पाया कशावर घातला? खडकावर. आणि प्रत्येक घर कशावरती बांधलेलं असतं? खडकावर. प्रत्येक पाया कसल्यावरती रचला जातो? खडकावर. तुमचं माझं जीवन देखील प्रभू येशू जो खडक आहे त्याच्यावरती रचलं पाहिजे, म्हणजे देवाच्या वचनावरती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे काय लिहिलं वाचूया. आणि जो कोणी हे माझे शब्द ऐकून त्याप्रमाणे करीत नाही तो एका मूर्ख माणसासारखा होईल. बायबल सांगतं साधी गोष्ट आहे. काय लोक म्हणतात, पास्टर मला कसं कळेल देवाची इच्छा काय, मला कसं कळेल की देव माझ्याशी कसा बोलतो, ख्रिस्ती जीवन कसं जगायचं? ब्रदर, सोपं आहे सिस्टर. प्रभू साध्या साध्या गोष्टी बोलून समजवतो. तो काय म्हणला, जो कोणी माझं वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो
तो शहाणा आहे, जो नाही ऐकत तो मूर्ख आहे. आणि वादळ वारं दोघांच्या घराला लागणार. आणि पण जो ऐकतो आणि देवाचं ऐकून करतो तो शहाणा आहे, त्या घराला वादळ वारं बी पाडणार नाही. कारण ते घर कशावरती बांधले? वचनावरती, खडकावरती. पण जो देवाचं वचन ऐकत नाही तो खडकावरती नाहीये, तो मातीवरती आणि वाळूवरती आहे. पूर येणार, वादळ येणार आणि तो पडून जाणार. पण प्रेज गॉड, जो कोणी आज देवाचं वचन ऐकतोय, मी तुम्हाला चॅलेंज करेल, देवाचं वचन ऐकून जगा. नाव देवाचं वचन काय सांगतं? देवाचं वचन पती पत्नीला सांगतं की पतीने पत्नीवरती प्रेम करावं, पत्नीने पतीच्या अधीन राहावं. हा नियम देवापासून आहे. लेकरांनी आईबापाच्या आज्ञा पाळाव्या, हा देव म्हणतोय. पण जर तुम्ही आणि मी असं नाही केलं, ते मग किती श्रीमंत असो, किती मोठे असो, काही फायदा नाही. मग ते फक्त पोकळ आहे. काल एका बहिणीने मला फोन केला. ते म्हणले, पास्टर, माझ्या मुलीचं लग्न बीड मधल्या सगळ्या श्रीमंत घराण्यामध्ये झालं. सोनार आहेत ते, आणि अर्ध बीड त्यांचं आहे असं म्हणण्यात येतं. आणि ती म्हटली, पास्टर, त्यांचे शोरूम आहेत, ते मोठे आहेत, पण पास्टर माझ्या मुलीचं लग्न झालं आणि ज्यावेळेस तिला मुलगी झाली, पास्टर, नंतर मी प्रार्थना केली तिला मुलगा व्हावा. पास्टर, आता मागच्या आठवड्यात देवाने असं कार्य केलं, क्रिटिकल डिलिव्हरी होती, हे अशक्य होतं, पण आपण प्रार्थना केली आणि पास्टर तिला एकदम नॉर्मल डिलिव्हरी आणि मुलगा झाला. आता मुलगा झाला, नॉर्मल डिलिव्हरी झाली नाही का, काय झालं? आईला इच्छा होती की आता माझ्या मुलीला मुलगा झाला, आता 6 महिना मी घरी आणते तिला. तिच्या सासरच्या लोकांनी काय सांगितलं? कालची गोष्ट सांगतोय. ते म्हटले की जर तुम्हाला तुमच्या मुलीला घरी न्यायचं तर हॉस्पिटलचा बिल भरा आणि मग न्या. ओ गॉड. ती आई मला म्हटली, मी त्या आईला म्हटलं, ते खरोखर श्रीमंत आहेत का? ते म्हटली, पास्टर, ते एवढे श्रीमंत आहेत की त्यांचे मोठमोठे शोरूम आहेत, बीड त्यांचं अर्ध आहे. ओ गॉड. मी म्हणतो, व्हॉट अ थिंग मॅन. इमॅजिन, ज्यांच्याकडे सगळे आहे पण ते बिल किती असेल? जास्तीत जास्त 1 लाख धरा, 50,000चा 1 लाख धरा, नॉर्मल डिलिव्हरीचा, ते बी सीझन नाही आहे, नॉर्मल. पण त्या लोकांचा जीव बघा कशा अडका. त्यांना मुला झाल्याचा आनंद नाही, त्यांना नॉर्मल डिलिव्हरी झाल्याचा आनंद नाही, त्यांना बिल कोण भरणार याचं टेन्शन आहे. काय घर आहे? काय फायदा आहे त्या संपत्तीचा? काय फायदा आहे त्या जीवनाचा, ज्या जीवनामध्ये प्रेमच नाहीये आणि देवाच्या वचनानुसार नाही? जस्ट इमॅजिन, ती मुलगी आईला काय म्हटली माहितीये? आईला म्हटली, आई, जर तुझ्यात हिंमत असेल तर मला घ्यायला ये, बिल भरवायला ये आणि मला घेऊन जा, नाही तर बाई मला इथंच राहू दे. बिचारी मुलगी बघा. एक तर मुलगा झालाय, मुलीनंतर आनंद आहे, सिझर नाही झालं, आणि आज त्यांचा जीव, आज त्या मुलीचा, आईचा दुःखात आहे. का माहितीये? कारण ज्यावेळेस आपण देवाच्या वचनानुसार चालत नाही, तुम्ही केव्हा सुखी नाही राहू शकत. कारण बायबलमध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे, देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं, जो वचन तुच्छ मानतो तो नाश ओढून घेईल. वाचूया प्लीज, ऐका. नीतिसूत्र 13वा अध्याय, प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. नीतिसूत्र 13वा अध्यायामध्ये आपण आहोत आणि प्लीज 13 वचन वाचूया, ऐका देवाचं वचन. जो वचन तुच्छ मानतो, म्हणजे जो वचन देवाचं म्हणणं, देवाचे वचन तुच्छ मानतो, तो आपणावर नाश ओढवून आणतो. तो आपणावरती नाश ओढून आणतो. परंतु जो आज्ञेचे भय धरतो, परंतु जो आज्ञेचे म्हणजे देवाच्या वचनाचं भय धरतो किंवा मान करतो, त्याला प्रतिफळ मिळेल. त्याला काय मिळेल? प्रतिफळ. प्रतिफळ मिळेल. काय मिळेल? प्रतिफळ मिळेल. सिस्टर, देवाचं वचन ऐकताना थोडा शरीराला त्रास होईल, थोडा आपल्या गर्वाला त्रास होईल, थोडं असं वाटेल, मी का नम्र व्हायचं, मी का? पण देव म्हणतो नम्र हो, तर मी नम्र होईल. देवाचं वचन सांगतं पती पत्नीने प्रेम करावं, अधीन राहावं, मुलांनी आज्ञा पाळावं, त्याच्यातच आशीर्वाद आहे. देव जर म्हणतो गर्विष्ठ होणं, मी नाही गर्विष्ठ होणार. देव जर म्हणतो ओके तू जो आहे शेजाऱ्यावर प्रेम, मी प्रेम करणार. जर देव म्हणतो ओके तुझ्या देवाला पूर्ण जीवाने, मनाने, अंतकरणाने प्रेम कर, मी करणार. कारण वचन सांगतं, कारण याच्या मागे माझे आशीर्वाद आहेत. प्लीज लक्षात ठेवा. म्हणून देवाचं वचन ज्यावेळेस तुम्ही वाचता ते कळायला पाहिजे की बायबल काय सांगतं, मला कसं जगायचं. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बायबल काय सांगतं की वाचूया, नीतिसूत्रामध्ये येऊया आणि आपण प्रार्थना करूया. लवकर करूया. नीतिसूत्र का भाई, नीतिसूत्र 3रा अध्याय, नीतिसूत्र 3रा अध्याय. प्लीज या देवाच्या वचनाकडे. आणि तुमच्याकडे बायबल असेल तर प्लीज बायबल काढा. ऐका काय लिहिलेलं आहे देवाच्या वचनात. 3रा अध्याय वाचूया सिस्टर, पहिलं वचन.
ऐका देवाचं नीतिसूत्र 3 अध्याय, प्रोव्हर्ब्स चॅप्टर 3 वाचूया. माझ्या मुला माझा नियम विसरू नको. बायबल सांगतं माझ्या मुला किंवा माझ्या मुली माझा नियम किंवा माझी वचन विसरू नको, पण तुझे हृदय माझ्या आज्ञा सांभाळून ठेव. तुझं तोंड नाही, तुझं हृदय देवाच्या आज्ञा सांभाळून ठेव. आमेन. पुढं, कारण त्याकडून दीर्घायुष्य व वयोवृद्धी आणि शांती तुला प्राप्त होतील. ना सिंपल आहे. कशाने शांती प्राप्त होईल? काय सांभाळल्याने, काय हृदयात ठेवल्याने? वचन वचन वचन. तर तुमच्या हृदयात वचन आहे, वचन सांभाळून ठेवलंय, तर तुम्हाला काय प्राप्त होईल? ऐका, 3 गोष्टी सांगितल्या. दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी आणि शांती तुला प्राप्त होईल. तुमची इच्छा आहे तुम्हाला दीर्घ आयुष्य असावं, वयोवृद्धी म्हणजे दीर्घ काळ तुम्ही जगावं, आणि शांती तर कोणाला नको आहे हृदयामध्ये. सगळ्यात महत्वाचा वाटा देवाने दिलेला. आणि बिलीवर जर हे पाहिजे तर देव म्हणतो माझे वचन जपून ठेव, कारण चोर येतो ते वचन काढायला, तुला देवाच्या वचनापासून लांब न्यायला, तुला देवापासून लांब न्यायला शैतान येतो. त्याला सांग, शैतान मी देवाच्या वचन नाही मोडणार, मी देवापासून लांब नाही जाणार, मी देवाला धरून, देवाच्या वचनाला धरून चालेल. आणि बायबल पुढे सांगतं, वाचूया. दया आणि सत्य यांनी तुला न सोडावे, त्यांना तू आपल्या गळ्यात बांध, त्यांना आपल्या हृदयाच्या पाठीवर लिही. ओके, म्हणजे तू देवाच्या आणि मनुष्याच्या दृष्टीने कृपा व सुकीर्ती पावशील. 5 वचन महत्वाचं आहे. तू आपल्या सर्व हृदयाने परमेश्वराच्या ठाई भरोसा ठेव. ना बायबल सांगतं अर्ध हृदय नाही, फक्त वरवर हृदय नाही, सर्व हृदयाने देवावर भरोसा ठेव. म्हणजे तू आपल्याच बुद्धीवर टेकू नको. परमेश्वर, तू आपल्या सर्व हृदयाने यावर भरोसा ठेव आणि आपल्याच बुद्धीवर टेकू नको. माणसाची बुद्धी निष्फळ आहे, पण देवाचं ज्ञान, देवावर भरोसा ठेवून जगणं ज्ञान आहे. ज्ञान. येस, आमेन. हालेलुया. हालेलुया. नेहमी देवावरती भरोसा ठेवून जगा, तुम्ही केव्हा लज्जित होणार नाही. नेहमी देवाच्या वचना बोलत जा, नेहमी देवाच्या वचनाकडे. आणि म्हणा, बायबल मध्ये लिहिलंय, देव जर माझ्या बरोबर आहे तर माझ्या विरुद्ध कोण जाईल. असं म्हणा की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काय उणं पडणार नाही. असं म्हणा की मी मरणार नाही, मी जगणार, कारण की देव माझा जगवणार आहे. असं म्हणा की कुठला आजार माझ्यात येणार नाही, कारण देव आरोग्य देणार आहे. पुढचं एक वचन प्रार्थना करूया. तू आपल्या सर्व मार्गात त्याला ओळख. आपल्या सर्व मार्गात त्याला ओळख. हो, आपल्या सर्व मार्गात कोणाला ओळख? त्याला. म्हणजे काय की तू सकाळी उठतोस, कामाला जातोस, जे काय करतोस त्याच्यामध्ये देव पाहिजे. सपोज तुला निर्णय घ्यायचा आहे तुझ्या कामाचा, त्या कामामध्ये प्रभूला विचारलं पाहिजे, प्रभू हे काम मी करू का? तुला घर बांधायचं, प्रभू मी असं घर बांधू का? प्रभू मी इकडे चाललोय, प्रभू मी जाऊ का? प्रभू मला एक गोष्ट घ्यायची, घेऊ का? प्रभू माझ्या लेकरांसाठी मी काय करू? सर्व मार्गात, तुझ्या जीवनाच्या एक मार्गात त्याला ओळख, म्हणजे प्रभू येशूला ओळख. पुढे असलेले म्हणजे तो तुझ्या वाटा नीट करील. तो तुझ्या वाटा नीट करील. आणि पुढे असलेले, तू आपल्याच दृष्टीने ज्ञानी असू नको. परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर जा. हे तुझ्या देहाला आरोग्य व तुझ्या हाडास मज्जा होईल. शलोमोन राजा असं सांगतो की देवाचं वचन ऐक, म्हणजे वयोवृद्धी. बायबल सांगतं वयोवृद्धी आणि व्हॉट यू से, दीर्घ आयुष्य, शांती. बायबल पुढे सांगतं की तुझ्या वाटा नीट होतील. बायबल सांगतं की तू एकदम बुद्धीने वागशील आणि ते तुझ्या देहाला आरोग्य होईल. किती महत्वाचं आहे देवाचं वचन ऐकणं. शुक्रवारी संध्याकाळी आपलं चर्च असतं, बरोबर 7 ते 9, ऐकत जा. रविवारी सकाळी 10:30 वाजता असतं, 5 जा. रोज 8:30 वाजता असतं. ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं, चॅनल सबस्क्राईब करा. विनयार्ड वर्कर ब्लेसेड चर्च किंवा पास्टर सुनील गंगावणे, किंवा तुमच्या शेजाऱ्याला माहीत नसेल, तो अंधार आहे, त्याला सांगा. म्हणजे तुम्ही फक्त तुमच्याच जीवाला आशीर्वाद नाही, अनेकांसाठी आशीर्वाद पाहिजे. जेवढं वचन ऐकता तेवढं तुम्ही धैर्यवान होणार. ओके, प्रेज द लॉर्ड. या डोळे बंद कर, आपण प्रार्थना करूया. तर तुम्ही अजून आपलं जीवन प्रभू येशूला दिलं नाही तर आपलं हृदय प्रभूला द्या. माझ्या मागे म्हणा, प्रभू येशू, प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव, माझ्या हृदयात ये. प्रभू येशू, धन्यवाद, तू माझ्यासाठी आला, माझ्यासाठी प्राण दिला, आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, असा माझा विश्वास आहे. प्रभू येशू, मी तुला माझ्या हृदयात बोलवतो. आजपासून
प्रभू येशूवर मी विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारतो. मी कबूल करतो. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालेलं आहे. आमेन. डोळे बंद करा. फादर, आज जितक्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवलाय तुझे लेकर आहेत, आम्ही त्यांना प्रभू येशूनात आशीर्वाद देतो, पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने. फादर, प्रत्येक डोक्यापासून तर पायापर्यंत असलेले सगळे आजार, सगळे रोग, सगळा कॅन्सर, डायबिटीज, ब्लड प्रेशर प्रभू येशूच्या नावात निघून जा. आणि डोक्यापासून तर पायापर्यंत प्रभू येशूच्या नावात बरे व्हा. लॉर्ड, वयोवृद्धी, दीर्घ आयुष्य, शांती मी यांच्यासाठी प्रभू येशूनात स्वीकारतो. तुझ्या वचनात जसं लिहिलंय तसं आम्हाला जगायला आम्ही कृपा स्वीकारतो. फादर, प्रत्येक इच्छा पूर्ण कर, सगळ्या डोळ्यातले अश्रू पुस आणि सगळ्या कर्जातून परिस्थिती वर काढ प्रभू येशूच्या नावात. आमेन. प्रेज द लॉर्ड. ओके, उद्या परत 8:30 वाजता भेटूया. आणि लक्षात ठेवा, रोज दुसऱ्याला प्रभू येशू बद्दल सांगा, तुम्ही आशीर्वाद होणार. आमेन. गॉड ब्लेस यू.